ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी या ठिकाणी आपण जागा भाड्याने घेतली आणि भाड्याने घेतली असताना साहेब त्या ठिकाणी महत्त्वाचं मी या ठिकाणी सांगू इच्छिते, बांधकामासाठी 1,19,00,000 रुपये आले. या ठिकाणी करार करण्यात त्याला 3 वर्षाचा बिल्डिंग तयार आहे, पण करार करताना भाड्याचा करार केला 2028 पर्यंत आणि भाडं 14 महिन्याचं भाडं किती दिलं? 1,14,00,000 रुपये, 1,12,00,000 रुपये भाडं दिलं. म्हणजे बिल्डिंग बांधायला 1,19,00,000 रुपये लागले आणि भाडं 14 महिन्याचं दिलं त्यांनी जवळपास 1,12,00,000 रुपये दिले. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे काही कार्य झालं आणि ती जी राजकमल चौकातली जागा घेतली त्याचं भाडं काय होतं साहेब? 3 मिनिटं डेव्हलप केलात तुम्ही प्रश्न, आता प्रश्न घ्या. नाही, प्रश्नच विचारते. त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये निकष आहे की 20,000 पर्यंत भाडं द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपण त्या स्तरावर विभागीय कार्यालय असेल किंवा त्याच्या स्तरावर, परंतु त्या ठिकाणी एक मिनिट हे साधं उदाहरण आहे. 11 वाजल्यापासून 11 वाजून 3 मिनिटापर्यंत आपण प्रश्न डेव्हलप करतो. तुमच्याकडे तुमच्याकडे छापील उत्तर आलेलं आहे शासनाचं. त्या उत्तरात समाधान झालं नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण तोच प्रश्न तुम्ही विचारणार आणि तेच उत्तर परत घेणार. सभागृहाचा वेळ आपण असा वाया घालू शकत नाही. तुम्ही ताबडतोब छापील उत्तरा व्यतिरिक्त तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल तर मी परवानगी देणार. चला. नाही, मला प्रश्न एवढंच म्हणायचं आहे की शासनाचं एवढं मोठं नुकसान होत असताना त्या ठिकाणी आपण बघतोय की भाडं किती दिलं साहेब? 8,24,000 रुपये महिना. आणि अभ्यासिकामध्ये 100ची कॅपॅसिटी असली पाहिजे. त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी विद्यार्थी कमी 5 ते 10% असायला पाहिजे. फक्त 2 विद्यार्थी होती. ही सुद्धा बातमी आली, याची सुद्धा चौकशी झाली आहे. आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी गृहपाल म्हणून जो वाजपेयी नावाचा हे व्यक्ती आहे त्यांनी जे केलेलं आहे, म्हणजे त्या तक्रार त्याला आज आपण निलंबन करणार का? 1,12,00,000 रुपये जे आपण शासनाच्या भाड्यापोटी दिलेले आहे आपली जागा असताना त्याच्याकडनं वसूल करणार का? आणि त्या याला गृहपाला आजच्या आज निलंबित करणार का? याचं उत्तर शासनाने द्यावं. अध्यक्ष महोदय, सुलभाताईने अतिशय महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित केलं. आयुक्त कार्यालय अमरावती अंतर्गत अभ्यासिकेच्या बाबत ताईने जे प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता, तिथं अभ्यासिका सुरू करणं अनिवार्य होतं. तातडीनं एखादी रेंटेड बिल्डिंग घेणं हे गरजेचं असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आणि तिथल्या RDCनी सूचना दिल्याप्रमाणे तिथल्या गृहपाल यांनी ती बिल्डिंग पाहिली. जाहिरातीला जास्त वेळ लागत असल्यामुळे एका पेपरला बातमी देऊन चांडक नावाच्या व्यक्तीने अर्ज केला. 100% अनियमितता झालेली आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी असं लक्षात येते की अनियमितता झालेली आहे. परंतु करारनामा जो झालेला आहे, 3 वर्षाचा करारनामा झाला असला तरी तो कुठल्या प्रकारची त्याला वैधता नसल्यामुळे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर करारनामा झाला. आणि त्यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला आता तुमची आम्ही भाड्याची बिल्डिंग ठेवणार नाही, कारण ती परीक्षेची वेळ होती, त्यामुळे आम्हाला अभ्यासिका सुरू करणं गरजेची होती. परंतु पैसेसुद्धा त्याला दिलेले नाही, भाड्याचे पैसे कुठे दिलेले नाही. परंतु 100% कुठल्या प्रकारचं नुकसान न झालं पाहिजे विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या हितासाठी तातडीनं अभ्यासिका सुरू करून विद्यार्थ्यांची सोय उपलब्ध केली. आणि दुसरा भाग असा की जे गृहपाल आहे वाजपेयी त्यांना निलंबित केलेलं आहे. आणि दुसरेसुद्धा ज्याने गृहप्रमुख श्री गायत्री पटेल यांनासुद्धा निलंबित केलेलं आहे. त्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण नाही आणि 100% अनियमितता झाली याच्यात लक्षात येत आहे. कुठल्या प्रकारचं नाही, परंतु विद्यार्थी केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्याच्या हितासाठी झालेला निर्णय आहे. परंतु आदिवासी विकास विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून अनियमितता केली असा विषय नाही. तो ठीक आहे. माननीय मंत्री महोदयांनी मान्यच केलं की अनियमितता झाली. खरं तर इतकं 8,00,000 रुपये भाडं हे कुठल्या ID वरून झालं, कुठल्या अधिकाऱ्यांच्या ID वरून हा अर्ज स्वीकारला गेला, तो अधिकारी याला जबाबदार आहे. हे भाडे करार करत असताना किंवा भाड्यात ठरवत असताना हे 8,00,000 रुपये कुठल्या आधारावर दिले, याला कुठला आधार घेऊन हे भाडं निश्चित केलं गेलं? अध्यक्ष महोदय, म्हणून प्रश्न असा आहे की हा 8,00,000 रुपये भाडा आला कसा, कुठून आला, कुणाच्या अधिकाऱ्यांच्या ID वरून हा अर्ज स्वीकारून हे भाडे करार केला गेला? ही इमारत अधिकारी यांच्या नावाने आहे का, कुठल्या अधिकाऱ्यांच्या नातेवाईकाच्या नावाने आहे का, याच्या संदर्भात आपण तपास केला आहे का? जो अधिकाऱ्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या नावाने जर ही इमारत असेल तर त्या अधिकाऱ्यावर सुद्धा आपण कारवाई करणार का? हा दुसरा प्रश्न.
भाडे निश्चिती कोणत्या आय डीने करण्यात आलं हे मी तुम्हाला विचारलं आहे. त्या अधिकारी तो सुद्धा जबाबदार आहे ज्या आय डीचा वापर करून हे अर्ज घेतलेला आहे. हे कोणाच्या आय डीवरून झालं आणि अधिकारी आणि जे काही इथे या इमारतीमध्ये 8 लाख रुपये भाडं देऊन कोणत्याच मुलाचा काही फायदा झाला नसेल तर केवळ हे खालचे अधिकारी जबाबदार नाही. 8 लाख रुपये भाडे करत असताना तिथला प्रादेशिक अधिकारी आदिवासी अधिकारी हा जबाबदार नाही असं आपलं म्हणतं का? जर तो दोषी आहेच असं आमचं मत आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करणार का? सन्माननीय विजूभाऊ, आपण विचारलेला प्रश्न वास्तविक धरून आहे. प्रथमदर्शनी असं लक्षात निदर्शनास येत आहे की अनियमितता झालेली आहे. 100% अमरावती येथील जे अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी ती अभ्यासिका सुरू केलेली होती. ज्या अधिकाऱ्याकडे जबाबदारी दिली त्यावरून तात्पुरती व्यवस्था केलेली होती. परंतु भाडं जे आहे PWD डिपार्टमेंटच्या माध्यमातून NOCची पावती जी यायला पाहिजे होती ती आली नाही. करारनामा जो केला होता त्या करारनाम्यामध्ये अटी आणि शर्ती लिहिल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांनी केलेली चूक आहे. त्यामुळे आपल्याला त्या अधिकाऱ्याला निलंबित करत आहोत. ज्यांच्याकडे जबाबदारी दिली, गृहपालाकडे जबाबदारी दिली होती, गृहपालाकडे जबाबदारी दिली त्यामुळे त्या गृहपाला निलंबित केलेलं आहे. त्यामुळे अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं भाडं दिलेलं नाही. त्यामुळे 100% त्यांना निलंबित केलं. अनियमितता झाली. परंतु विद्यार्थी हे केंद्रबिंदू समजून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस अभ्यासिकाची गरज असल्यामुळे 1800 विद्यार्थी त्या शहरामध्ये शिकत असल्यामुळे त्यांची व्यवस्था केलेली आहे. हा दोष आहे. परंतु ही अनियमितता झाली हे निश्चित आहे आणि त्यांच्यावर कारवाई. परंतु ही अनियमितता दूर करण्याच्या अनुषंगाने आयुक्त नाशिक यांची समिती गठीत करून जो चौकशी पूर्ण जे होईल, चौकशी अंती जो रिपोर्ट येईल त्या जे अधिकारी दोषी ठरतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. महोदय, या ठिकाणी मी धन्यवाद देतो की आपण हे कबूल केलं की त्या ठिकाणी अनियमितता झाली आणि आपण निलंबन पण केलं त्या ठिकाणी. परंतु प्रश्न असा उरतो त्या ठिकाणी की शासनाची अधिकृत पोर्टल सोडून बाह्य यंत्रणेकडून बनावट अहवाल तयार करून घेणे हा थेट फसवणुकीचा आणि भ्रष्टाचाराचा प्रकार नाही का? आणि यात नक्की काय लपवण्याचा होत आहे? अध्यक्ष महोदय, डिसेंबर 2024 सरकारी इमारत तयार असताना तिचा ताबा घेण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई का केली गेली? स्वतःची इमारत असताना खाजगी मॉल मालकाचे खिसे भरण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा हक्काचा पैसा का उधळला गेला? यासंबंधी आपण नाही हे उत्तर वस्तुस्थितीला धरून नाही. सरकार यावर सभागृहाची दिशाभूल करते. अध्यक्ष महोदय, माझे प्रश्न आहे त्या संबंधाने की विद्यार्थी येत नसताना 2028 पर्यंतचा इतका मोठा दीर्घकालीन करार कोणत्या धोरणाअंतर्गत आणि कोणाच्या आशीर्वादाने करण्यात आला? यामुळे शासनाच्या तिजोरीचे जे कोट्यवधीचे नुकसान होत आहे त्याची वसुली आपण करणार आहात का? हा करार तात्काळ रद्द करणार आहात का? आणि आपण अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित केले, परंतु निलंबन करत असताना त्यावर ACBची चौकशी, आपण फौजदारी गुन्हा दाखल करून ACBची चौकशी लावणार आहात का? हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आपण त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही निलंबन त्या ठिकाणी केलं आहे, परंतु जो गैरव्यवहार झाला त्या संबंधीचा गुन्हा आपण दाखल केल्याचं कबूल केलं नाही, तर त्यासंबंधी आपण माहिती देणार का? अध्यक्ष महोदय, अनियमितता झाली हे मी कबूलच केलेलं आहे. परंतु आमच्या आदिवासी विकास विभागाची अभ्यासिका त्यावेळेस विद्यार्थ्यांना वापरण्यासारखी नव्हती. बांधकाम पूर्ण झालं होतं, पण बाकी सुविधा तिथं नसल्यामुळे, तात्पुरती परीक्षेची वेळ असल्यामुळे विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता अभ्यासिका भाड्याने तत्वावर घेतली होती. त्यामुळे तेव्हा आमची स्वतःची जबाबदारी निश्चित करण्याचा स्पष्ट अहवाल नोंदवला आहे, त्यानुसार आपण कारवाई केली आहे का? राऊत साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही ती बिल्डिंग सुद्धा त्यांच्यावर स्पष्ट असा कुठला विषय नव्हता, परंतु अभ्यासिका जी
भाड्यानं घेतली होती त्यावेळेस आमची स्वतःची बिल्डिंग जी आदिवासी विभागाची अभ्यासिका ती पूर्ण झाली नव्हती, परंतु आता पूर्ण झालेली आहे. 100% पुढच्या महिन्यापासून ती अभ्यासिका विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वापरण्यात येईल. आणि जो कराराच्या अनुषंगाने आपण जो प्रश्न होता तो करार रद्द केलेला आहे. आणि संबंधित अधिकाऱ्यावर आपण जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली जे समिती गठीत केलेली आहे त्या समितीचा जो रिपोर्ट येईल त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. ठीक आहे राऊत साहेब. पिंपळे साहेब बोला. त्यांचं झाल्यावर अमरावती येथील राजकमल चौकात स्थित एक खाजगी मॉलमध्ये आदिवासी विभागाअंतर्गत दरमहा 8,693,000 रुपये इतक्या आवाज दराने अभ्यासिकेसाठी इमारत आदिवासी विभागाने घेतली होती. हे इमारत कोण्या मालकाची आहे पहिला हा प्रश्न आहे. या इमारतीमध्ये 16 महिने किती विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी अभ्यासाला तिथं गेले होते आणि जिथं आपलं हॉस्टेल आहे तिथं आपली अभ्यासिका असली पाहिजे. तर आपलं हॉस्टेल जे आहे ते गाडगेनगरमध्ये आहे आणि आपण राजकमल चौकातच का ते अभ्यासिका घेतली असा माझा तिसरा प्रश्न आहे. आणि याच्यात फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे. याच्यात फसवणूक झालेली आहे. आवाज सवा भाडं ठीक आहे. प्रश्न झालाय तो बसा. बोला. त्या जी बिल्डिंग आहे ते अनियमितच झालेलं आहे. करारनामासुद्धा ब्रेक केलेला आहे. पण ते जे वाजपेयी ATCच्या अहवालानुसार राऊत साहेबांनी आणि आमदार मोदयांनी विचारलेल्या प्रश्न ATCच्या अहवालानुसार वाजपेयी वार्डनला आम्ही निलंबित केलेलं आहे. बरोबर. बिल्डिंग हे चांडक या व्यक्तीची आहे. त्यांनी आम्ही जी बातमी दिली होती बातमीच्या अनुषंगाने त्यांनी अर्ज केला आणि त्याला ती भाड्यानं दिली. परंतु करारनामा रद्द केलेला आहे. करारनाम्याला वैधता नव्हती. विद्यार्थ्याचं हित लक्षात घेता विद्यार्थ्यांनी अभ्यासाची व्यवस्था करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची अभ्यासिका उपलब्ध केली होती. नानाभाऊ बोला. अध्यक्ष महाराज, झालं. समाधानकारक झालं. बसा बसा. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे अध्यक्ष महाराज की विभागीय आयुक्त अध्यक्ष महाराज विभागीय आयुक्त अमरावतीत राहतात. 14 मिनिटापैकी 6 मिनिटं तुम्ही बोललायत. चला. विभागीय आयुक्त अमरावतीत राहतात अध्यक्ष महाराज. आणि अमरावती विभाग जो आहे मेळघाट वगैरे हा जो मोठा एरिया अध्यक्ष महाराज या सगळ्या परिसरामध्ये विभागला गेले अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज ज्या ठिकाणी विभागीय आयुक्त बसतात त्याच शहरामध्ये समजा या पद्धतीची गडबड असेल. तुम्ही म्हणालात की विभागीय आयुक्ताची चौकशी लावली. मग विभागीय आयुक्त त्या अमरावतीत बसत असताना तिथं चाललेल्या या सगळ्या गडबडीला त्यावेळेस थांबवलं का नाही? सन्माननीय सदस्य पिंपळे सांगतात की फक्त 2 विद्यार्थी होते. अध्यक्ष महाराज हे चाललं काय? आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे एक गृहपालाला निलंबित करून प्रश्न संपणार नाही अध्यक्ष महाराज. आणि आयुक्ताची कमिटी बसून चालणार नाही कारण की तिथं पण IAS अधिकारी असतो. ATC जो असतो हा IAS अधिकारी असतो अध्यक्ष महाराज. आणि अशा पद्धतीनं आदिवासींचे पैसे त्यांच्या विकासाचे पैसे त्याची लूट होत असेल आणि तुम्ही मान्य केलेलं की इथे गडबड झालेली आहे. मग हे सगळी टीम जी आहे त्याच्यातली जे वडेट्टीवार साहेबांनी प्रश्न विचारला राऊत साहेबांनी तोच प्रश्न विचारला की या सगळ्यांना का त्याच्यात घेण्यात आणत नाही की मुळासकडेच हा भ्रष्टाचार संपवायसाठी मंत्री महोदय आपण निर्णय का घेणार ते स्पेसिफिक उत्तर आम्हाला द्यावं. अप्पर आयुक्त हा अमरावती शहरामध्ये राहतो. अप्पर आयुक्तच्या कारण ही PO अंतर्गत येत असल्यामुळे PO अंतर्गत येत असलेला एरिया जो आहे अमरावतीचा ATC हा 11 जिल्हा PO अंतर्गत आहे. परंतु ते जो प्रकार घडलेला आहे तो निश्चितच चुकीचा घडलेला आहे. परंतु मी आपलं जबाबदार नानाभाऊ समिती जी गठीत केलेली आहे ATC हा IAS नाही आहे. ATC नाव नाही IAS. ATC हा नाव IAS असल्यामुळे ATC नाव IAS असल्यामुळे आयुक्त जो आहे अमरावती नाशिकचा जो आयुक्त आहे तो IAS आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आणि तो जे चौकशी अंती जे निदर्शन देईल त्याच्यावर 100% कारवाई करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 32